नमस्कार. श्रीनिवास पानसेचं अंगण, लेखिका वसुधा पाटील. निबंधाला विषय दिला होता माझे अंगण. झाडून सगळ्या मुलांच्या अंगणात काश्मीरी गुलाब फुलले होते. कोकिळ बुलबुल गात होते. क्वचित मोरही नाचत होते. झोंबणारा वारा वाहत होता आणि मावळत्या सूर्याची किरणे पडली होती. सुगंध दरवळत होता आणि सृष्टीने हिरवी शाल पांघरली होती. श्रीनिवास पानसेचं अंगण मात्र स्वच्छ सारवलेलं होतं. त्याला मेहंदीचं कुंपण होतं आणि अनंताच्या फुलांनी झाड डवरलेलं होतं आणि कोपऱ्यात कर्दळी लावल्या होत्या. केळीच्या पायथ्याशी अळवाची खाचरं होती. श्रीनिवासनं आपल्या अंगणाचं असं अगदी साधं सुबक वर्णन केलं होतं. वास्तविक का कुणास ठाऊक, पण श्रीनिवासनं वर्णन केल्याप्रमाणे माझ्या डोळ्यासमोर ते घर उभं राहिलं, अगदी हुबेहूब. मग मात्र मला राहावे ना. मलाही त्यात रंग भरावेसे वाटले, जीव कालवावासा वाटला. निबंधाच्या वया तशाच राहिल्या. 3 वर्ष झाली त्या गोष्टीला. श्रीने मध्येच केव्हा शाळा सोडली तेही कळलं नाही. फक्त त्याने लिहिलेले निबंध आणि मी ते वाचताना रंगवलेली चित्र, उभारलेली दृश्य अधूनमधून उभी राहायची, एवढीच त्याची आठवण. पण काल तो अचानक बाजारात भेटला. त्यानं स्वतःहून ओळख करून दिल्याशिवाय मी त्याला ओळखूच शकले नसते. इतकी मुलं हाताखालून गेलेली कुणाकुणाची म्हणून ओळख लक्षात ठेवणार. खास वैशिष्ट्य असल्याखेरीज मुलं लक्षात राहत नाहीत. त्यानं आपणहून ओळख करून दिली. बाई, मला ओळखलं? मी श्रीनिवास पानसे. तुमच्या वर्गात नव्हतो का? त्यानं आपणहून विचारलं. मग मला त्याचे निबंध आठवले. मी उभारलेली दृश्य आठवली. त्याचं मेहंदीचं कुंपण असलेलं घर, अनंताच्या फुलांनी डवरलेलं झाड, ओट्यावर तांदूळ निवडत बसणारी त्याची आई, केळीना खांबांचा आधार देणारे ते त्याचे वडील आणि पावसात बेहोश होऊन नाचणारा श्रीनिवास पानसे. सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. पण समोर असलेल्या दृश्यावर माझा विश्वासच बसेना. कारण समोर उभा असलेला श्रीनिवास पानसे आणि तो मी उभारलेल्या रंगीत दृश्यामधला पावसात बेहोश होऊन नाचणारा, केळफुलाला पाहायला उसळी मारून येणारा श्रीनिवास पानसे, या दोघात जमीन आसमानाचा फरक होता. हा समोरचा श्रीनिवास दुष्काळातून आल्यासारखा वाटत होता. परिस्थितीने खचल्यासारखा वाटत होता. कुठल्या तरी निराळ्याच परिस्थितीतून आल्यासारखा वाटत होता. मी गोंधळून गेले. काय आणि कसं चुकतंय तेच कळेना. मी गोंधळूनच विचारलं, तू तोच श्रीनिवास पानसे? 9वी ब मधला? तुझे निबंध मी वर्गात वाचून दाखवले होते. तोच का तू? खाली मान घालून तो होय म्हणाला. मी जास्तच बुचकाळ्यात पडले. शेवटी मला राहावे ना. मी धीर करून त्याला हळूच विचारलं, तू पूर्वीच्या त्याच घरात राहतोस ना? ते तुमचं घर आहे ना अजून? तुझे वडील काय करतात? आई कशी आहे? तो क्षणभर खाली मान घालून उभा राहिला आणि मग माझ्या डोळ्यांना डोळे भिडून कडवटपणे म्हणाला, मला घरच नाही आहे बाई. मला आई वडीलही नाहीत. मी थिजल्यासारखी झाले. मग स्वतःला सावरून विचारलं, अरे कधी गेले तुझे आई वडील? कशानं गेले? शाळा सोडल्यावर गेले का? तरी तो आपला तसाच उभा. मग ओढ मुडपून म्हणाला, मला आठवतही नाही बाई माझे आई वडील कधी गेले ते. मी अनाथ आश्रमात लहानाचा मोठा झालो. आता मी पेपर लाईन टाकतो, दुधाच्या बाटल्या पोहोचवतो आणि नाईट स्कूलला जातो. तुला आई वडील नाहीत, तू अनाथ आश्रमात होतास. मग तुझं ते घर, तुझं ते अंगण, आई वडील, निबंधातलं ते सर्व वर्णन, ते सारं नुसतंच. बरं, आता कुठे राहतोस तू? मी खरोखरच हादरून गेले होते. कसं वागावं, काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. आणि तो तसाच भर बाजारात माझ्यासमोर उभा, रोवल्यागत, पापणीसुद्धा न हलवता. ते सारं निबंधातलं होतं बाई. तसं असावं मला फार वाटायचं. बाई, तुम्ही विषय दिला तेव्हा सारं मनापासून लिहून काढलं. पण तसं कधी घडलेलंच नाही, कधी घडायचंही नाही. अनाथ आश्रमातनं मी केव्हाच बाहेर पडलो. आता राहतो कुठेतरी, कसा तरी. एवढं तो तिरमिरीनं बोलला आणि पटकन गर्दीत नाहीसा झाला. माझ्या चित्रातले रंग अगदी फिके पडले. मी उभारलेली दृश्य कुठल्या कुठे विरून गेली. श्रीनिवास मुकुंद पानसे,
पावसात बेहोश होऊन नाचणारा कधी नव्हताच. त्याचे ते छोटंसं मेहंदीच्या कुंपणातलं अंगण कधी नव्हतंच. ते 2 खोल्यांचं घरही त्याचं नव्हतं. मग त्यात कागदाच्या होड्या सोडणारे त्याचे वडील मुकुंद पानसे तरी कुठून असायला? तो पावसानं भिजेल म्हणून काळजी करणारी, शेजारणीकरता फुलं काढून ठेवायला सांगणारी त्याची आई तरी कुठून असायला? काहीच नव्हतं. ते सारं शून्यातून निर्माण झालेलं. पण अनाथ आश्रमातल्या श्रीला असं असावंसं वाटतं म्हणून त्याने ते लिहून काढलं होतं. त्याने रंग भरले होते, जीव कालवला होता. आता ते रंग एकाएकी फिके पडले आणि त्यात कालवलेला माझा जीव गलबलायला लागला. धन्यवाद. पु ल देशपांडे यांच्या ललित लेखनातील काही उतारे आणि किस्से मी सादर करणार आहे. पु ल देशपांडे आणि सुनीताताई एकदा गप्पा मारत बसले होते. सुनीताताई म्हणाल्या, भाई तुम्हा लोकांची मज्जा असते ना? आम्हा लोकांची म्हणजे बघ, तुला एकाच वेळी अनेक गोष्टी येतात, जसं नाटक, लेखन, गायन, वादन, रेडिओ, सिनेमा वगैरे वगैरे. म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या असंच म्हणायचं ना तुला? भाई तू काहीही म्हण, पण एकाच वेळी तुला कितीतरी गोष्टी यायच्या. तुझं कौतुक, कितीतरी लोकांची दाद, मान सन्मान, मज्जा होती. काय म्हणालीस? कौतुक, मान सन्मान? बाप रे, असं म्हटलं ना की मला आजही तो प्रसंग आठवतो. तुला आठवतो का? एकदा सकाळीच एक गृहस्थ घरी आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा 28 वर्षांचा मुलगाही आला होता. मी दार उघडलं तर ते म्हणाले, ते देशपांडे ते तुम्हीच काय? म्हणजे बाजीप्रभू देशपांडे वगैरे नाही ना? अहो थट्टा कसली करता राव? अहो ते बघा त्याच्यात असतात ते नाही का नाटकात फिटकात काम करतात ते. अहो फिटकात बिटकात असं काही नसतं हो. अहो तुम्ही काय बोलूच देत नाही राव. बरं मग पुढे काय? अहो हे आमचं पोरगं, त्याचं काय झालं? अहो याला नाटकात घ्या की राव. नाटकात घेऊ? बरं याला काही अभिनय वगैरे येतो का? अभिनय? अहो कुठला अभिनय? अहो अभिनय कशाशी खातात ते बी याला माहीत नाही. मग काही गातो बितो का? गातो? अहो त्याला साधं जनगण मन बी म्हणता येत नाही. मग काही लेखन वगैरे करतो का? छा 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 छा. अहो त्याला साधं पोस्टाचं कार्ड बी भात लिहता येत नाही. अहो मग करतो तरी काय? अहो काय बी करत नाही. 1 नंबरचं नालायक कार्ट आहे. म्हणून सांगाय आलोय, घ्या की राव तुमच्या नाटकात. बघितलं सुनीता, हे असे आमचे मान सन्मान. असाच एक प्रसंग बटाट्याच्या चाळीमधला. तुला आठवतो का? माझ्या वजनाशी निगडीत. माझ्या उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि मला एका मागोमाग एक सल्ले येऊ लागले. पंत दिवसा झोपणे सोडा आणि भात सोडा. आणि तुला तो पारसी बुवा आठवतो? ए शाला मी तुला सांगतो, आधी बटाटी सोड. बटाटीचं नाव बी काढू नकोस. हो म्हणजे कुठे राहतो असे विचारले तर नुसते चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका, नाहीतर वजन वाढेल. मी काय केले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. अहो पंत यांचं ऐकू नका, तुम्ही साखर सोडा. छे आधी मीठ सोडा. अहो यांचं अजिबात ऐकू नका. मी म्हणतो दिवसा झोपणे सोडा. भाऊसाहेब चौबळांनी तर मला नोकरी सोडा असाही सल्ला दिला. काही धूर्त लोकांनी मला मुंबई सोडा असेही सांगितले. पण हा उपदेश माझ्या वजनाकडे पाहून केलेला नसून चाळीतल्या माझ्या 2 खोल्यांच्या जागेकडे पाहून केला होता. हे न कळण्याइतका मी काही हा नव्हतो. धन्यवाद. सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांची सलाम ही कविता मी सादर करतो. सलाम सबको सलाम, ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम. लाथेच्या भयाने डावा हात मांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम. बघणाऱ्याला सलाम, न बघणाऱ्याला सलाम, विकत घेणाऱ्याला सलाम आणि विकत घेण्याचा इशारा करणाऱ्यालाही सलाम. सलाम प्यारे भाई और बहनों, सबको सलाम.
वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम, शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम, लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम, देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम, रिकाम्या हातातून उदी काढणाऱ्या बडेबुवाला सलाम, शनीला सलाम, मंगळाला सलाम, भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम, आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम, बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम आणि साहेबाची टरकवणाऱ्या त्याच्या साहेबाला भी सलाम. सलाम प्यारे भाई और बहनों, सबको सलाम. लाखोंच्या गर्दीला सलाम आणि ही गर्दी झुनवणाऱ्या जादूगाराला सलाम, नाक्यावरल्या दादाला सलाम, हातभट्टीवाल्याला सलाम, स्मगलरला सलाम, मटकेवाल्याला सलाम आणि त्यांनी पेरलेल्या हप्त्यांना सलाम, लोकशाहीला बी सलाम आणि ठोकशाहीला बी सलाम, सत्तेचा ट्रक चालवणाऱ्यांना सलाम, या ट्रक खाली चिरडलेल्या कुत्र्यांना, गांडुळांना सलाम, ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम, काळा बाजारवाल्यांना सलाम, त्यांना फाशी देण्याची घोषणा करणाऱ्यांना सलाम, तिरडीचे सामान विकणाऱ्यांना सलाम, तिरडी उचलणाऱ्या खांद्यांना सलाम आणि सामान्य माणसाची मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना सलाम. सलाम भाई और बहनों, सबको सलाम. बिळांना सलाम, बिळातल्या उंदरांना सलाम, घरातल्या गांडुळांना सलाम, खाटेतल्या ढेकणांना सलाम, गचकरणी भिंतींना सलाम, पिचलेल्या बायकोला सलाम, खोलीतल्या पोरवड्याला सलाम, गाडीत चेंगरणाऱ्या गर्दीला सलाम, खिडक्या धान्याला सलाम, भोके पडलेल्या पिवळ्या गंजी फ्रॉकाला सलाम, धंद्याच्या मालकाला सलाम, युनियनच्या लीडरला सलाम, संपाला बी सलाम आणि उपासमारीला बी सलाम, सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम आणि चाळी चाळीतून तुंबलेल्या संडासातल्या लेंड्यांना सलाम, मानगुट पकडणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम. सलाम भाई और बहनों, सबको सलाम. जाती भेदाच्या उकिरड्यांना सलाम आणि या उकिरड्यातून सत्तेचं पीक काढणाऱ्यांना सलाम, उपनिषदांना सलाम, वेदांना सलाम, साखर कारखान्यांच्या दादांना सलाम, त्यांच्या शेकडो लॉऱ्यांना सलाम, निवडणुकीला सलाम, निवडणूक फंडाला सलाम, अदृश्य बुक्यांना सलाम आणि आंधळ्या मतांच्या शिक्क्यांना सलाम, दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना सलाम आणि ह्या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंडांना सलाम. सलाम प्यारे भाई और बहनों, सबको सलाम. सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले तर डोके फोडतील, हलकट लाचारांचा देश म्हटले तर रस्त्यावर झोडतील, खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटले तर वाटा रोखतील, धर्म देवाविषयी नेत्यांविषयी वाईट बोललो तर नाक्यावर गाठून ठोकतील, शोषण करणाऱ्यांचा देश म्हटले तर नोकरीवरून काढतील. म्हणून आधी माझ्या नपुसकत्वाला सलाम. सलाम प्यारे भाई और बहनों, सबको सलाम. अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम, लेकिन माफ करना भाइयो, हात तर दोनच आणि त्यातला डावा लाथेच्या भयाने ठेवलेला मांडीवर, म्हणून फक्त उजव्या हाताने करतो सलाम. सलाम भाई और बहनों, सबको सलाम. सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि लेखिका डॉक्टर विजया वाड यांच्या गोष्टींचे घर या पुस्तकातील कथा काकणं. राधा ती काकणं हातात घालून आली तेव्हा तिचा सावळा हात केवढा तजेलदार दिसत होता. 1 ग्रॅम सोनं दर गुरुपुष्याला घेऊन तिनं 1 नव्हे 2 काकणं केली होती. 4 ऐवजी 7 घराची धुणी भांडी त्यासाठी केली होती. जीव सुकवला होता, तिची रक्ताची कमाई. बापू, ही बघ काकणं. तिनं मुलगा शाळेतनं आल्यावर त्याला नवी कोरी काकणं दाखवली. बापू इतका खुश झाला की हरणासारख्या उड्या मारीत अंगणभर बागडला. माय, तू इतकी साजरी दिसून राहिली ना त्या काकणात. त्यानं आईच्या हातांचे मुखे घेतले. नवरा कोपऱ्यात पडून होता, निश्चित.
ती समोर बसली. पाहिली का? बघितली. साजरी आहेत नव? अशी मी तुका करून घालायची, पर हे पोट दुखू दुखू पिळा झालंय बघ. आता दारू सोडली पर पोट दुखी सुटणं झाली. आपण डॉक्टरला दाऊ चांगल्या प्रायव्हेटमध्ये. तू डॉक्टर गोखल्यांच्यात काम करती ना माय, त्याला दाखीव बाला, कन्सेशन भेटेल. बापू म्हणाला. ही आयडिया तिला आवडली. दाखवायला नेलंही. पण डॉक्टर गोखले तपासून म्हणाले, लिव्हर सडली आहे या दारुड्याची, खोकडं झालंय पिऊन पिऊन. मग साहेब आता काय करायला हवं? अगं, सडका भाग काढून टाकावा लागतो शरीराचा आणि त्यानंतरच तब्येतीस आराम पडतो. कोणी लिव्हरचा थोडा भाग डोनेट केला तर तो वाचेलही. म्हणजे जीवावर बेतलंय? डॉक्टर गोखले होय म्हणाले. सुदैवाने तिच्या लिव्हरचा तुकडा चालला. ती कृतकृत्य झाली. पण ती काकणं गेली. 10 वर्ष कष्ट करून जमवलेली काकणं तिनं गहाण ठेवली होती. ऑपरेशनसाठी पैसे उचलले होते. ऑपरेशन यशस्वी झालं. नवऱ्याचा जीव वाचला. राधा, तुझी काकणं दिसनात? ती थोडे दिवस सराफाकडे ठेवल्यात पालिशला, तर नवरा ढसाढस रडायलाच लागला. आता रडत थांबवा तरी. मला पोटात कालवतं हो. तुम्ही सुखी तर मी ना बापू सुखी ना, एवढं समजा तुम्हासनी. आणि रक्षाबंधनाचा दिवस उजाडला की हो. आई, डॉक्टर गोखले आले तुझा राखी ब्रदर व्हायला. बापू गाडीपाशी धावला. गोखल्यांचा हात त्यानं हक्कानं धरला. गोखलीनंही उतरली. सारी झोपडपट्टी चमकली. ओवाळ ग, गोखलीण म्हणाली. राधाची गडबड उडाली. काय करू नि काय नको असं झालं. डॉक्टरांना ओवाळली ज्योती. बापूनं गोंड्याची राखी आणली होती मारुतीला बांधाया. ती डॉक्टरांच्या हातावर सजली. ओवाळणी तामणात पडली. काकडा, बापू ओरडला. गहाण ठेवली तीस ना पेठ्यांच्यात. आम्ही रेग्युलर कस्टमर ग त्यांचे. आणली सोडवून, घाल हातात. डोळ्यातला पाऊस गोखले भाऊंच्या पायावर पडला. हात काकणांनी परत सजला. साजरा दिसू लागला. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे आवडते पुलंचं एक मी लेखन वाचून दाखवणार आहे. विषय आहे अधिक खाण्याविषयी थोडंसं. आजवर अधिक खाण्याविषयी लोकांकडून पुष्कळचं बोलून घेतल्यावर अधिक खाण्याविषयी मला थोडंसं बोलायला हरकत नाही. नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये म्हणतात. त्याच चालीवर मठ्ठं व्हावं पण लठ्ठ होऊ नये अशी एखादी म्हण मायबोलीच्या चरणी अर्पण करायला हरकत नाही. जो तो आमचं अन्न काढतो. बहुतेकांची समजूत लठ्ठपणाचा अधिक खाण्याविषयी संबंध आहे अशी का व्हावी मला कळत नाही. कमी खाणारा हा विनोदाचा विषय होत नाही. मी शेकडो बारीक माणसं सपाटून खाताना पाहिलेत, पण त्यांच्या विरुद्ध अधिक खाण्याचा सुकृतदर्शनी पुरावा नसतो. कितीही खा, ही माणसं अंग धरतच नाही. आणि आमच्यासारखी माणसं एवढंसं खाल्लं तरी त्याची पावती अंगावर मोकळेपणाने वागवतात. काही गोष्टी तर अधिक खाल्ल्याच जात नाही. उदाहरणार्थ उकडलेल्या शेंगा. प्रथम ज्यावेळी आपल्यासमोर एखादी सुगृहिणी उकडले शेंगाची रास टाकते त्यावेळी ओ एवढं कोण खाणार आहे असा आवाज उठतो. आणि काही वेळाने थोडं उरलेत का अशी पुच्छा होते. खूप खाण्याने आरोग्य बिघडतं असं एक लोकभ्रम आहे. तळलेले, भाजलेले, उकडलेले, कच्चे असलेही पदार्थ खाऊन जो टुणटुणीत राहतो तो निरोगी माणूस. बशीत असलेला पदार्थ हा खाण्यासाठी असतो अशी माझ्या एका खवय्या मित्राची व्याख्या आहे.
बशीतून येणारी एकच गोष्ट उचलण्याच्या लायकीची नसते असं त्याचं मत आहे. फॅशनेबल हॉटेलात बशीतून येणारा बिल त्याला तेवढा तो हात नाही लावत. गाण्याप्रमाणे खाण्याचे सुद्धा शास्त्र आहे. रागांना वर्ज बिर्ज स्वर असतात, तसे खाण्याला सुद्धा असतात. उदाहरणार्थ श्रीखंड घ्या. श्रीखंड पावाला लावून खा म्हटलं ते कोण खाणार का? पाव आणि अंड्याचे ऑमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे. पुरी आणि ऑमलेट हे एकत्र सुखाने नांदणार नाही. जिलेबी आणि मठ्ठा ह्यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलेबी आणि कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच करवत नाही. बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी खाऊशी वाटली नाही तो मनुष्य चढलाच म्हणून समजावा. सकाळी 3 भजी खाल्ली तरी अधिक, पण बाहेर पाऊस पडतोय, हवेत गारवा आहे, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाही. सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे, टिकली आहे. होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी. तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचं. दिवाळीतून फराळ वगळा नुसती ओवाळणीची वसुली बसते. संक्रांतीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगुळ आहे तोवर गोड गोड बोला म्हणतील लोक. कोजागिरी पौर्णिमेतलं आटीव केशरी दूध उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्या मिळालेल्या उमेदवाराचा गवयाचं गाणं. गणेश चतुर्थीला मोदक नसेल तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या? रामनवमीचा सुंटवडा, कृष्णाष्टमीचा दही लाया, दत्तापुढले पेढे, मारुतीपुढलं साधं खोबरं आणि खडीसाखर, साऱ्या देवांचं मदार या खाण्यावर आहे. पण हा काळ जाऊन पुन्हा एकदा खाण्याविषयी अनादर दूर होईल याची मला खात्री आहे. समृद्ध राष्ट्र याची माझी व्याख्याच मुळी भरपूर खाऊन भरपूर पचवणारं राष्ट्रही आहे. माणसं एकदा खाण्यात गुंतली की काही नाही तरी निदान वायफळ बडबड तरी कमी होईल. बोलेल तो खाईल. आणि केव्हा? उदार बर्ड नोहे जाणीचे यज्ञकर्म म्हटले ते काय उगीच? जठराग्नीला भरपूर आहुती पडल्या पाहिजेत. सध्या जरा ही अन्न परिस्थितीची लहानशी अडचण आहे म्हणून, नाहीतर अधिक धान्य पिकवा सारखी अधिक पंक्ती उठवा ही चळवळ सुरू करायला हरकत नाही. तोपर्यंत खायला मिळतं तेच अधिक म्हणायचं खेरीज गत्यंतर नाही. आजकालचे शेतकरी देखील पूर्वीसारखं लोक भक्कम खात नाही म्हणून अधिक धान्य पिकवत नसतील. तज्ज्ञांनी या मुद्द्याचा अवश्य विचार करावा ही विनंती. माझ्या श्रुतिकेचं शीर्षक आहे गवैया होते होते. लेखक आहेत पु ल देशपांडे. तसा मी काही फारसा महत्त्वाकांक्षी माणूस नाही. नेपोलियन हा जगातला सर्वात महत्त्वाकांक्षी पुरुष मानला जातो. त्याच्याशीच तुलना करायची म्हणजे नेपोलियनच एक 300 पानाचं चरित्र माझ्या कपाटात आहे. हे वाचून काढायची माझी एक महत्त्वाकांक्षा आहे. वास्तविक मी होऊन नेपोलियनच्या वाटेला कधीच जाणार नव्हतो. एकदा मित्रांच्या बैठकीत मी माझी एक माफक महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली होती. तेव्हा माझ्या एका विद्वान मित्राने चिडून माझ्यावर हे नेपोलियनच्या 300 पानी चरित्र मारलं होतं. तेव्हापासून तो नेपोलियन माझ्या कपाटात बंदिस्त होता. वास्तविक माझ्या मित्राला चिडण्याचं कारण नव्हतं. त्याची महत्त्वाकांक्षा आमच्या गावातल्या म्युन्सिपाल्टीचा अध्यक्ष व्हायची होती आणि माझी महत्त्वाकांक्षा ज्या नोकरीत दुपारी 3 तास झोप घेता येईल अशी नोकरी मिळवणं एवढीच होती. असली क्षुद्र महत्त्वाकांक्षा ठेवल्याबद्दल त्यानं माझ्यावर अख्खा नेपोलियन मारला होता. अल्पसंतोष हा सुखी जीवनाचा पाया आहे असं माझ्यापुरतं मत आहे आणि अनुभवानं माझं एक मत पक्कं झालं आहे. लहानपणी वडील माणसं, बाळ तू मोठा झाल्यावर कोण होणार आहे असा प्रश्न मला विचारून मग आपणच पस्तावत असत. माझी पहिली महत्त्वाकांक्षा हॉटेलातला भजी तळणारा कोण ही होती. माझ्या घरासमोरच एक दी न्यू बलभीम सुग्रास हॉटेल होतं. संध्याकाळी 5 वाजलं की हॉटेलच्या दारात एक दणदणीत उघडाबंब गृहस्थ भजी तळायला बसायचा. त्या सुगंधाने वातावरण भरून जायचं. त्याची ती जारा फिरवण्याची ऐट
तेल उकळलं की नाही पाहायला तो त्या तापत्या कढईत पाण्याचे 4 थेंब टाकून सुर असा आवाज करायचा. मग सराईत हाताने पिठाचे गोळे वळायचा. कांदा तर असा सुंदर चिरायचा की देखते राहणार. मग झपाझप भजी तळायला लागायचा. तळता तळता कपाळावरचा घाम मोठ्या ऐतीत पुसायचा. एवढं सर्व चालू असताना त्याच्या तोंडात विडी देखील असायची आणि त्याचे लांब केस झाडाच्या हालचालीवर पुढे मागे झटकत जायचे. ते मनोहर दृश्य आज देखील माझ्या डोळ्यापुढे उभे आहे. लहानपणी कोणी विचारलं, बाळ मोठा झाल्यावर कोण होणार, की माझं ठरलेलं उत्तर होते भजीवाला. पाहुण्याला जरा धक्काच बसायचा. काय, पण माझे वडील वगैरे काहीतरी कारण सांगून, हां बाया जा पाणी आणून दे पाहुण्यांना वगैरे काहीतरी सांगून मला तिथून उचकावत. तात्पर्य, पहिला आदर्श भजीवाला, तिथून मग कलईवाला आणि मग पाणी नारियलवाला, अशा माझ्या महत्त्वाकांक्षा बदलत होत्या. असल्या माझ्यासारख्या अत्यंत माफक महत्त्वाकांक्षी माणसाच्या मनात मी गवय्या व्हावं हे नक्की कधी आलं हे सांगणं कठीण आहे. आलं हे मला नक्की आठवतं, पण महत्त्वाकांक्षेपेक्षा उगम सापडत नाही. बाकी आयुष्यात अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांचा उगम सापडणं अवघड आहे. आपल्याला सर्दी नेमकी कुठल्या वेळेपासून झाली हे कुठे सांगता येतं? मला पहिली शिंका काल 3:02 आली आणि तिथून सर्दी सुरू झाली असा सांगणारा महाभाग मला तरी भेटला नाही. माझ्यासमोर पडलेल्या नेपोलियन तरी फ्रान्सचा भाषा होण्याचे पहिले स्वप्न कधी पडलं हे सांगता आलं असं मला नाही वाटत. पण माझा गवई होण्याचा संकल्प आणि तो भाजीवाला याचा काहीतरी संबंध असावा. हल्लीचे दिवस हे अंतर्मनाच्या भानगडीतून नाती जुळवण्याचे आहेत. वास्तविक गायन आणि भजी याचा अजिबात संबंध नाही. अनेकांच्या आवाजाचं भजन झालेलं आपण ऐकलं असेल किंवा मैफिलीत भिकार गवय्या भज्यांचा अहेर केल्याचं ठाऊक असेल आपल्याला. परदेशात अशावेळी म्हणे नासक्या अंड्याच्या किमती वाढतात. भारत अहिंसक असल्यामुळे अंड्याची हिंसा न करता अहिंसक शाकाहारी भज्याचा वापर करतो हे आपल्याला अहिंसक प्रवृत्तीला साजेसच आहे. पण मी जो भजीवाल्याचा आणि माझ्या गवई होण्याचा संबंध म्हणतो तो तसा नव्हे. दारापुढला तो भजीवाला हा माझा आदर्श होता. मोठेपणी मी त्याच्या एवढे लांब केस वाढवणार होतो. ओटाच्या एका कोपऱ्यात विडी ठेवणार होतो आणि भजी तळता तळता त्याच्यासारखा ताना मारणार होतो. हो, ताना मारणार होतो. कारण तो भजीवाला भज्याचं पीठ उकळणाऱ्या तेलातून मुठीतून फिरवून टाकता जोरात ताना मारायचा. झाराने भजी उचलून टोपलीत टाकता पिया बिना नाही आवत चैन म्हणायचा. मला वाटतं गवई होण्याची कल्पना माझ्या डोक्यात प्रथम रुजली ती त्या प्रसंगातून. पुढे अनेक पाहुण्यांच्या प्रश्नाला मी भजीवाला होणार हे माझे उत्तर ऐकून माझ्या तीर्थरूपांनाही काळजी वाटायला लागली असावी आणि त्यांनी घर बदललं. धन्यवाद. कविता आहे केवळ माझा सह्यकडा. तर तुमच्यासारखंच माझं देखील मराठीवर प्रचंड प्रेम आहे आणि जिथे जिथे म्हणजे मराठीचा ज्या ज्या गोष्टीशी संबंध येतो ती गोष्ट मला ती वस्तू व्यक्ती जागा काही असो ती मला जास्त त्याविषयी आपुलकी वाटते, प्रेमभावना आहे. तसंच वसंत बापटांनी महाराष्ट्र या राज्यावरती कविता लिहिलेली आहे आणि ही कविता लिहिताना त्यांनी कुठेतरी एक महाराष्ट्रामध्ये वेगळं काय किंवा इतर गोष्टी आहेत जगभरात आहेत, राज्यात आहेत, देशात आहेत, पण त्याहीपेक्षा महाराष्ट्रात विशेष काय आहे याविषयी आहे. तर ती कविता सादर करतो. केवळ माझा सह्यकडा. भव्य हिमालय तुमचा आमचा, भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा. इथे सह्याद्री आपला येतो, म्हणजे हिमालय तुमच्यासाठी असेल, माझ्यासाठी सह्याद्री आहे. भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा. गौरी शंकर उभ्या जगाचा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा. तुमच्या आमच्या गंगा यमुना, केवळ माझी भिवरधडी. प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी. मधुगुंजन मधुगुंजन लख लाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला. ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला. धिक तुमचे स्वर्ग ही साथी, धिक तुमचे स्वर्ग ही साथी. इथली चुंबीन मी माती, या मातीचे कणलोहाचे, या मातीचे कणलोहाचे. तृणपात्यांना खडग करा. कृष्णेच्या पाण्यातून अजूनी, कृष्णेच्या पाण्यातून अजूनी वाहत असे लाव्हा सगळा. कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परी माझाच,
जय देवाचा जय बोला परी माझा नाम्याचा नाच. जनी जनार्दन बघणारा तो एका हृदय एकवटे. जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खून पटे. इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती माझी मी तिचाच अशी जवळीक कायमची झाली. भक्तीचा मेळा दाटे चोक्याची पैरण फाटे. निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले. भक्तीचा मेळा दाटे चोक्याची पैरण फाटे. निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले. माझ्यासाठी भीमाकाठी भावभक्तीची पेट खुले. अहो रामायण तर तुमचे माझे भारतवर्षाचे. छत्रपतींची वीर कहाणी निदान माझ्या हर्षाचे. राजपूतांची विक्रमगाथा तुमच्या परी मजला रुचते. हृदयात परंतु बाजीची सुचते. अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी. दत्ताजीचा शेवटचा तो शब्द अजूनी हृदया माझी. बच जाये तो और लढे. पाऊल राहील सदा पुढे. तुम्हास तुमचे रुसवे फुगवे या सगळ्या नाजूक नखरा. माझ्यासाठी राहील गाठी मरहट्ट्याचा हट्ट करा. तुमचे माझे ख्याल तराने दोघेही ऐकू गजला. होनाजीची सोन लावणी वेड लावते परिमजला. मृदुंग मोठा सुमधुर बोले मंजुळ वीणा अनमुरली. थापडफावर कडकडता परी बाही माझी फुरफुरली. कडाडणारा बोल खडा जो दरी मधुनी घुमला. उघडून माझ्या हृदय कवाडा तोच पवाडा दुमदुमला. तटा तुटती बंद बिवईवर चढते धुंद. औट हात दे हात अचानक वादळ घुसमटूनही जाते. उचंबळे हृदयात पुन्हा ते इतिहासाशी दृढ नाते. कळे मला काळाचे पाऊल द्रुत वेगाने पुढती पडे. कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणी अधिकची उघडे. 10 दिशांचे तट कोसळले ध्रुव दोन्ही आले जवळी. मीही माझे बाहू पसरून अवघ्या विश्वात कवळी. माझ्या घरची विशाल दारे खुशाल ही राहोत खुली. मजगरीबाची कांबळ वाकळ सगळ्यांसाठी अंथरली. मात्र भाबड्या हृदयात तेवत आहे जी ज्योत. ती विजवाया पहाल कोणी मुक्त करुणी झंझावात. कोटी छात्यांचा येथे कोट उभारू निमिषात. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. आपल्यासमोर सादर करतोय गुरु या रमेश पवारांनी लिहिलेल्या एका नाटकातील उतारा. मी मोठा होणार, मला मुलं होणार. वाघिणीच्या खडखडाटानंतर टॅहॅच्या आवाजानं माझ्या जीवनाचं यार्ड गजबजणार. बाळ बघा बाळ, छान बाळ. हात मऊ, पाय मऊ, नाक लहान, कान लहान. छान बाळा तुझ्या पायात वाळा. छान बाळा तुझ्या पायात वाळा. साला कथलाचा का म्हणून सीधा सोन्याचा पाहिजे. पण माझ्या पायात तर काळा दोरा होता. बापाच्या दारिद्र्याला नजर लागू नये म्हणून घातलेला. माझे ओठ लाल चुटूक, गाल गोबरे होते असं म्हणतात. माझे मुके घेऊन तो दमला आणि एके दिवशी मुका झाला. मग मागे उरली ती माय आणि माझे छान पाय. माय साली वैतागली होती मला, पण तरीही ते मला दूध पाजे. कुठून तिडक्या आणि ते तिलाच ठाऊक. म्हणत असे, ये गाई गोठ्यात, बाळाला दूध दे वाटीत. बाळाची वाटी माऊ चाटी, माऊ गेली रागाने. तिला खाल्ले त्या वाघाने. गाय काय आली नाय, माय काय टिकली नाय. गाय काय आली नाय, माय काय टिकली नाय. एका मिशीवाल्या वाघाने तिला खाऊन टाकले. ती त्याच्या बाहूत गुडूप झाली, निघून गेली रांडेची. मागे टाकून हा अश्वत्थामा सहानुभूतीचं तेल मागत फिरणारा. ग म भ न र स त ळ. ग म भ न र स त ळ. रसातळाला गेलेला हा जी हुशार होता म्हणूनच हा पास होत गेला.
पण त्याच्या नाजूक हातात आला रखरखीत ब्रश आणि पॉलिशची डबी. मग पुन्हा शाळा आणि फुटकी पाटी. मास्तर म्हणायचा, पोरा तू खरंच हुशार. अरे राष्ट्राला तुझ्यासारख्या पोरांची गरज आहे, म्हणजे पॉलिश करणाऱ्यांची. आईला या लोकांना राष्ट्राच्या गोष्टी बोलायला काय जात आहे. हरामखोर साले. प्लॅटफॉर्म नंबर 1, माझं घर. एकदा साली झँग झाली. माझी माय परत आली, बेवारशी मुर्दा म्हणून. आपण तर साला रडलोच नाही. अश्रूंनी गालावरची धूळ पुसली जाते, अंतःकरणातला तिरस्कार नाही. त्या क्षणी वाटलं हे जग माणुसकी सगळी केस गेलेल्या ब्रशासारखी आहे, टाकाऊ. त्यात जगला पाहिजे तो फक्त माझा मी, फक्त माझा आणि मी. स्वच्छ शर्ट घातला पाहिजे, पायात चकचकीत बूट पाहिजेत आणि सालं 2 वेळचं हादळायला मिळालं पाहिजे, हादळायला. म्हणून मग नोकरी मागू लागलो. इकडे जा तिकडे जा, भटकलो. सहानुभूतीचं तेल पुन्हा पुन्हा मागत. पण साला सगळेच डबे गळके होते. कुठे कुठे जाऊ, सगळेच डबे गळके होते. धन्यवाद. मी प्रीती इत्ते, सचिव विभाग. मूळ कन्नड लेखिका सुधा मूर्ती यांच्या डॉलर बहू या मराठी अनुवादित पुस्तकातील काही परिच्छेद मी आपल्यासमोर वाचणार आहे. 8 वर्षानंतर चंद्रू धाडवाडला येत होता. या 8 वर्षामध्ये कितीतरी घडून गेलं होतं. त्यावेळी रेल्वेमध्ये ज्या विनीतेनं आपल्या मधुर गाण्यानं त्याचं लक्ष वेधून घेतलं होतं, तीच विनीता आता त्याची भावजय झाली होती. चंद्रू विनीतेला भेटायला तिच्या घरी गेला. चंद्रूला पाहून विनीता मात्र आश्चर्यचकित झाली. आपल्या बाळाला बघायला चंद्रू एवढ्या लांब आवर्जून येईल अशी तिनं स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. तिची आजी सीताक्का चंद्रूजवळ बसल्या, निरखून बघत, अरे चंद्रू ना तू, कसा आहेस, बरं आहेस ना वगैरे चौकशी केली. होय, तुम्ही कशा आहात त्यानंही चौकशी केली. एवढ्यात विनीता खोलीबाहेर आली. लग्न कसं झालं, अण्णा कसे आहेत तिनंही चौकशी केली. सगळे छान आहेत, बाळाला दाखवणार नाही. विनीतेच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद उमटला. त्या नव्या मातेनं कौतुकानं छोटा गोमटेश्वर त्याच्यासमोर धरला. नवजात बालक कुणासारखा आहे यावर कौतुकाची चर्चा झाली. त्यानंतर चंद्रू मोकळेपणानं गप्पा मारू लागला. मध्येच काहीतरी आठवून त्यानं विचारलं, तुम्हाला अजून ते गाणं येतं? कुठलं? बसंत मनी ती गाते गोकिळ. न यायला काय झालं, तुम्ही अजूनही गाता? काही क्षण मौनात गेले. त्यानंतर त्याच्याकडे पाहत विनीतेने सांगितलं, भोवतालच्या परिस्थितीमुळे कोकिळेचं गाणं मूक झालं. का? असं का व्हावं? कोकिळेला राजदंडाचं भय नसतं आणि राजमुद्रेची आशाही नसते. राजमुद्रेच्या भयानं गाणं बंद केलं. कुठला राजा आणि कुठला आम्रवृक्ष? सगळी झाडं नष्ट झाली. सिमेंटचे इमले उठले. पैशाचं महत्त्व शिगेला पोहोचलं. आता कशी कोकिळा गाणं म्हणेल आणि ते ऐकणार तरी कोण? असं का म्हणता? पैसे मिळवण्यासाठी नोकरी ठरल्यावर गाणं सोडूनच द्यावं असं तुम्ही मानता का? पैसे? डॉलर. बोलता बोलता विनीता गप्प झाली. तिच्या मौनाचा अर्थ चंद्रूलाही समजला होता. विनीता, मलाही अतिशय निराशा वाटते. तुम्हाला? तुम्हीच असे म्हणालात तर आमच्यासारख्यांची काय गत? तुम्ही एवढे श्रीमंत, जमुना तर साक्षात लक्ष्मीच. सतत तुमच्या नावाचा जप करणारी आई आणि बहीण, काय कमी आहे तुम्हाला?
विनीता, उलट तुम्हालाच मी म्हणतो, काय झालंय? तुम्ही तुमच्या माणसांमध्ये आहात. कानावर तुमची भाषा सतत येते. तुमच्या मुलावर तुम्ही तुमचे संस्कार करू शकता. तुम्हाला माझ्यासारखं दुहेरी जीवन तर जगावं लागत नाही ना. नदी पलीकडचं कुरण नेहमीच हिरवगार दिसत असतं. हेच बोलणं तुम्हालाही लागू पडत नाही का? तिला चंद्रूच्या बोलण्याचा अर्थ समजेना. आपल्याला वाटतं तसा चंद्रू तिथं सुखी नाही असं दिसतं. म्हणजे त्या अमेरिकेतही दुःखी माणसं असतात तर. विनीता, तुम्हाला तिथल्या जीवनाची कल्पना नाही. फार विचित्र आहे हा देश. तो एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. तिथं नोकऱ्या आहेत, यंत्रतंत्र आहे, सुखसंपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळून तिथं येतात. पण माघारी जायला जमत नाही. तिथून जावं असा आपला देशही नाही. इथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आता आत बोलावणारा एकही दरवाजा नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला 40 गुणायचं असं जगणारी मंडळी सुखी असतात का? तिथे $1000 सामान्य काम करत राहायचं आणि इथं 40,000 रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा. तिथं डॉलर मिळवण्यासाठी आम्ही आपली माणसं, घरदार सगळं सोडून तिथल्या थंडी वाऱ्याला तोंड देत तिथं राहतो, पण तिथल्या समाजाचं अविभाज्य अंग होऊ शकत नाही. फारच महाग पडतो हा डॉलर. पण हे भारतात कुणालाही समजत नाही. धन्यवाद. 1970 सालातली गोष्ट. दादा कोंडके यांचा पहिला चित्रपट बनत होता, सोंगाड्या. त्यातल्या नायिकेच्या गाण्यांसाठी मला बोलावण्यात आलं. संगीतकार होते राम कदम. ह्याआधी बऱ्याच वर्षांपूर्वी मी त्यांच्यासाठी एक गाणं गायले होते, दुधाचा भाव माझ्या ताकाला. त्यानंतर मध्ये आम्ही एकत्र काम केलं नव्हतं. सोंगाड्याची गाणी मी गायले. सिनेमा बनला आणि तुफान चालला. दादांनी रंगवलेला भोळा भाबडा नाम्या, उषा चव्हाणची ठसकेबाज कलावती, राम कदम यांचं दे धमाल संगीत आणि दादांचे द्विअर्थी विनोदी संवाद. यातला कुठला मुद्दा सर्वात कळीचा ठरला हे माहिती नाही, पण एकूणच हे कॉकटेल प्रेक्षकांना पसंत पडलं. मराठीच नव्हे तर अन्य भाषक लोकांनीही सोंगाड्याला डोक्यावर घेतलं. माझ्यासाठी विशेष म्हणजे यातली सर्व गाणी सुपरहिट झाली आणि अस्सल ग्रामीण मराठी गाण्याशी माझं नाव जोडलं गेलं. माळ्याच्या माळ्यामंदी, बोला दाजीबा ही गाणी सगळीकडे वाजत होती. ती ऐकून शांताराम बापूंनी मला बोलावून घेतलं. त्यांचा नवीन चित्रपट येत होता, पिंजरा. राम कदम यांनी चाली बांधल्या होत्या. मी अण्णांना म्हणजे शांताराम बापूंना भेटले. ते म्हणाले, उषा, या सिनेमाची गाणी तू म्हणायचीस. राम, हिला गाणं ऐकव. मी गाणं ऐकलं. अण्णांनी विचारलं, तुला आवडलं का गाणं? आता अण्णांना कोण नाही म्हणणार. मी म्हणाले, आवडलं. मग ते म्हणाले, राम, हिचा सूर कुठला ते पहा आणि हिला चाली दे. पिंजराचं काम सुरू झालं. त्यात अण्णांनी मला खूप स्वातंत्र्य दिलं. अण्णा, सूर खूप उंच आहे. अरे, सूर जरा खाली कर. कधी एकूण रागरंग बघून विचारायचे, आज तुला गायचं आहे का की उद्या करूया? अण्णा, उद्या करूया. ठीक आहे, उद्या गा. मला इतकं सांभाळून घेणाऱ्या अण्णांनी एकदा मात्र एक कडक पवित्रा घेतला. गाणं होतं, मला लागली कुणाची उचकी. गाता गाता उचकी द्यायची होती आणि पुढची ओळ पकडायची होती. मला हे खूप कठीण काम वाटलं. मी म्हणाले, अण्णा, गाता गाता उचकी कशी द्यायची? त्यापेक्षा उचकी दुसऱ्या कोणी दिली तर? अण्णा स्पष्टपणे म्हणाले, नाही, माझ्या हिरोईनची उचकी पण तूच द्यायची आहेस. आता प्रयत्न करण्यावाचून इलाज नव्हता. मी गाण्याच्या आणि उचकीच्या खनपटीला बसले. उचकी दिली तर पुढचा शब्द निसटत होता, पण प्रयत्नांती परमेश्वर. शेवटी गाणं आणि उचकीचा ताळमेळ जमला आणि प्रयोग यशस्वी झाला. यश हे अनेक वेळा भरतीच्या लाटेसारखं असतं. पहिली एक मोठी लाट येते आणि मग एकातनं दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, अशा अनेक लाटा येतात आणि किनारा व्यापून टाकतात. 70च्या दशकात दादांच्या सोंगाड्यानंतर लगेच पिंजरा आला. दोन्ही चित्रपट तुफान चालले. ह्या यशाची अनेक कारणं होती.
दोन्ही चित्रपटांची गाणी विलक्षण लोकप्रिय झाली आणि सिनेसंगीताच्या महालात उषा मंगेशकर ह्या नावानं एक नवीन दालन उघडलं गेलं. मराठी बाणा या संकल्पनेशी अनेक खास मराठी गोष्टी जोडल्या जातात. त्यात एक नवीन भर पडली. अस्सल ठसकेदार गावरान मराठी भाषेतलं रंगतदार गाणं कोणाचं? तर उषा मंगेशकर ह्यांचं. सोंगाड्यानंतर दादा कोंडकेच्या प्रत्येक सिनेमानं हाऊसफुल गर्दी खेचली. प्रत्येक सिनेमात उषाबाईंनी एकाहून एक सरस, कडक आणि हिट गाणी दिली. दादांच्या सिनेमासाठी गातानाचे उषाबाईंचे अनुभव खूप नमुनेदार आहेत. त्या म्हणतात, दादांच्या सिनेमासाठी गाताना मी अनेक वेळा रेकॉर्डिंग सोडून निघून आली आहे. अनेक वेळा मी शब्द बदलून घेतलेत. शांताबाई शेळके, शंकर वैद्य अशा मोठ्या कवींनासुद्धा मी कधीकधी नाईलाजानं सांगितलं आहे, मला हे शब्द चालणार नाहीत, तुम्ही ते बदला. तरीही हट्ट करून दादा परत ते शब्द ठेवायला भाग पाडायचे. सिनेमातले संवाद असोत किंवा गाणी, त्यात द्विअर्थी शब्द घालणे ही दादांची सवय होती. म्हणून एकटा जीव सदाशिवच्या वेळी मी जाहीर केलं की मी या सिनेमासाठी गाणार नाही. पण दादा ऐकायला तयार नव्हते. त्यांनी दुसऱ्या गायिकेकडून ते रेकॉर्डिंग करून घेतलं. तिने चांगलं म्हटलं, सिनेमा पूर्ण झाला. मग परत दादांचे फोन सुरू झाले, गाणं तुम्ही रेकॉर्ड केल्याशिवाय मी सिनेमा रिलीज करणार नाही. शेवटी मी दीदीशी बोलली. तिला म्हटलं, मला हे गाणं गायचं नाही आहे. तिला माझी नाराजी कळली, पण तिने सल्ला दिला, एवढं एक गाणं गा, नंतर बंद कर. शेवटी मी ते गाणं गायले. गाणं होतं काल रातीला सपानं पडलं. गाणं प्रचंड हिट झालं. इतकंच नाही तर त्याला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कारही मिळाला. मग काय, परत एकदा दादांचा आग्रह आणि मी त्यांच्या सिनेमात गायला लागले. नमस्कार.